फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबई दौऱ्यावर ताज हॉटेलमध्ये 26/11च्या मृतांना वाहिली आदरांजली। यावेळी त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉन देखील उपस्थित। मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्रा पवारांनी झिरवाळांना दिल्या, सूत्रांची माहिती। मंत्रालयात घडलेला प्रकार कलंक लावणारा, मंत्री नरहरी झिरवाळांची कबुली। आरोपी ढेरिंग यांची चौकशी सुरू, लाचखोरी प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होईल, झिरवाळांचं स्पष्टीकरण। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचं अभिनंदन। यावेळी जीएसटी भरपाईसह चंद्रपूर संबंधी मुनगंटीवारांनी मांडल्या मागण्या। सोलापूर महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपसोबत सत्तेत सहभागी। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 न कमी होण्याची भीती असल्यामुळे भाजपची राजकीय खेळी। सोलापूर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा अध्यक्ष उमेश पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा दारुण पराभव, त्यामुळे त्यांचं निलंबन करा, उपजिल्हाध्यक्ष दिगंबर सुडकेंची मागणी। विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लांडगेंचा नाव न घेता तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑन फील्ड आढावा। सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीत समोर। यावेळी महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना। सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहितेंकडून नगरसेवकांसह एसटी बस स्थानक परिसराची पाहणी। यावेळी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बस स्थानकामध्ये आणखी एक एक्झिट गेट बनवण्याच्या एसटी प्रशासनाला दिल्या सूचना। नाशिकमध्ये 18,000 जन्म प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा। महापौर आणि अधिकाऱ्यांसोबत काल नाशिकमध्ये घेतली बैठक, त्यानंतर आज महापौर हिमगौरी अडकेंकडून प्रशासनाला चौकशीचे आदेश। गोंदियाच्या सालेकसामधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये 2 नगरसेवकांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। घरकुल, पट्टे वितरण आणि लेआउट मंजुरीतील अनियमिततेविरोधात आंदोलन। सिंधुदुर्गमध्ये कामातील अनियमितता, 3 कर्मचाऱ्यांना चांगलीच भोवली। जिल्हा परिषदेचे 3 कर्मचारी निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची कारवाई। नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदे वाद कायम। वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरील टीकेनंतर शिवसेनेकडून शहरामध्ये आक्षेपार्ह बॅनर। श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करण्याचं ओपन चॅलेंज। यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल अशा उल्लेखाचं शिवसेनेचं बॅनर। पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनामध्ये शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो। शरद पवार एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनात लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्या होणाऱ्या पहिल्या महासभेमध्ये टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार। 2016 साली या चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा ठराव भाजपनंच मंजूर केला होता। सोलापूरमध्ये आंदोलकांकडून हर्षवर्धन सपकाळांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न। यावेळी दहनाआधीच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हर्षवर्धन सपकाळांविरोधात हिंदू समाजाची निदर्शनं। हर्षवर्धन सपकाळ सोलापूरमध्ये आल्यास त्यांचा चौरंग करून हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध। भाजपकडून भंडाऱ्याच्या पावनीमध्ये सपकाळांची प्रतिमा असलेलं बॅनर जाळून आंदोलन। सपकाळांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। मालेगावमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात घोषणाबाजी। सपकाळांच्या फोटोला जोडे मारत त्यांची प्रतिमा जाळली, तर उपमहापौर दालनामध्ये पुन्हा फोटो लागल्यास तो काढून फेकण्याचा आंदोलकांचा इशारा। माफी मागा नाहीतर तोंड काळं करू, शिवभक्त सचिन पाटील यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना इशारा। बुलढाण्यातील सपकाळांच्या निवासस्थानात समोर जात दिली धमकी, व्हिडिओ व्हायरल।
टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध नसताना त्यांचा फोटो लावणं चुकीचं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं वक्तव्य. राज्यामध्ये धर्माचं राजकारण सोडून प्रलंबित प्रश्नावर चर्चा का होत नाही, हुसेन दलवाईंचा सवाल. टिपूचा फोटो लावल्यामुळे त्यांचं महान कार्य अनेकांना कळलं. मालेगावच्या उपमहापौरांची मुक्ताफळं. संविधानामध्ये ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपाला कसा? तसंच टिपूच्या सैन्यामध्ये अनेक ब्राह्मण होते. मी ओबीसी वर्गातून आल्यामुळे मला टार्गेट करतायत. शान ए हिंद यांचा दावा. अकोला पालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव. टिपू सुलतान नाव हटवण्यासाठी शिवसेनेची मागणी. याऐवजी छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सादर. प्रदेश काँग्रेस मात्र ठामपणे सपकाळांच्या पाठीशी. प्रदेश काँग्रेसकडून सपकाळांचा सत्कार. प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांकडून झाला सन्मान. खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. खामोश डायलॉगच्या गैरवापरामुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचत असल्याचा दावा. रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरण. 5 आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी स्वप्नील साकटेनं कोर्टामध्ये आरोप फेटाळले. पोलिसांनी जबरदस्तीने कबुलीनामा घेतल्याचा कोर्टात दावा. तर या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल. सलीम खान यांना ब्रेन स्ट्रोक. व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती. प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये उद्या दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होण्याची शक्यता. यामध्ये वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती. साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील बडतर्फ फौजदार संशयित गोपाळ बदनीचा जामीन अर्ज फेटाळला. फलटण न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज. सांगली महापालिकेकडून पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात. शहरातील झुलेलाल चौक ते पत्रकार नगर या मार्गावरील अनधिकृत बांधकामं पाडायला सुरुवात. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत कारवाई. वाशिमच्या मैनागिरी विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकार उघड. 26 कर्मचारी निलंबित. गुन्हेही दाखल करणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती. 581 विद्यार्थ्यांवरही एकाच वेळी कारवाई. कोल्हापूरमध्ये पतीने केलेल्या जबर मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू. आरोपी पतीला अटक तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील कार्गो एअरपोर्टवर ट्रक खाली दबून एका व्यक्तीचा मृत्यू. संबंधित व्यक्ती कस्टम क्लिअरन्ससाठी आल्याची माहिती. घटनेमुळे कामगार संघटना आक्रमक. कार्गो बंदची दिली हाक. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर 2 गटात जोरदार राडा. वाडेश्वर हॉटेलच्या समोर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी. एकमेकांना धक्का लागल्यामुळे तरुणांचा राडा. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात चित्रित. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू. मात्र पूर्ण मोबदला मिळेपर्यंत भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. पहिला टप्पा असलेल्या नरडाणा ते बोर विहीर मार्गाचा समावेश. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडीमध्ये रेशन दुकानदारानं कारधारकाला अरेरावी केल्याचा आरोप. तहसीलदारांना निवेदन देत केली चौकशीची मागणी. आपल्या वेळेनुसारच आपण रेशन वाटणार, तुला काय करायचे ते कर असं म्हणत अरेरावी केल्याचा आरोप. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील किडंगी पार या ठिकाणी देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार. 20 फेब्रुवारीपर्यंत दारू दुकान बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या मॉईल कंपनीतील कंत्राटी कामगारांचं आमरण उपोषण 3ऱ्या दिवशीही सुरूच. सेवा काळामध्ये मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या यासह विविध मागण्यांसाठी उपोषण. सोलापूरमधल्या अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीपात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती. बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. विदर्भ साहित्य संघाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया आजपासून सुरू. 1 अध्यक्ष आणि कार्यकारिणीतील 22 सदस्यांसाठी 13 मार्चपर्यंत मतदान. मतदार पोस्टानं मतपत्रिका पाठवून किंवा विदर्भ साहित्य संघाच्या नागपूरमधील कार्यालयात जाऊन करू शकतात मतदान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून माल वाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवकालीन युद्धकला शिलंबन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती। यावेळी खोतकरांकडून लाठी कौशल्याचं सादरीकरण, तरुण पिढीनं पारंपरिक युद्धकलेचा वारसा जोपासण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या 1633 जागांसाठी 1,85,000 अर्ज। पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 2च्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी। सोलापूरमध्ये खरबूज बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीमुळे खरबुजाचं पीक वाया। मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप, चांगल्या खरबुजाला बाजारामध्ये 40 रुपये किंमत, मात्र शेतकऱ्यांच्या खरबुजाला अवघे 2 ते 5 रुपये मिळत आहेत। कारवाईची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे दर घटल्यामुळे शेतकरी चिंतेत। आठवडाभरामध्ये प्रति क्विंटल 900 रुपयांची घसरण। दर नसल्यामुळे यंदाचा कापूस हंगाम 2 महिने आधीच संपण्याची भीती। रब्बी हंगामातल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभाव इतका दर, धुळ्यामध्ये शेतकरी हवालदिल। जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 ते 5,800 रुपयांचा दर, हमीभाव मात्र 5,875 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।